बघा आपलं भावभंग होताना संसाराच्या नावे वाढाता पुण्यधर्म केला, हरिभजने धवळले जग, चुकविला लाव कधी काळाचा, कोण्याही साधनाचा नरकी भांग कधी केला होत्या, तुकामले समाधी हरिकथा. आता संसार म्हणजे काय, अनेक आणि त्याची व्याख्या आहे. पण ज्ञानेश्वर महाराजाच्या दृष्टीने उपजने आणि मरणे हे साचजीचे का. शंकराचार्यांची व्याख्या आहे पुनरपि जननम, ही संसाराची व्याख्या आहे. ज्ञानेश्वर महाराजाचे हा भ्रम आहे. कोणता आहे, हा भ्रांती आहे. आणि ती भ्रांती आपण सत्य म्हणून बसलो. काय म्हणून, खरंच मी मरतो, खरंच जन्माला येतो. ही भ्रांती म्हणजे संसार. मी खरोखरच जन्माला येतो आणि खरोखरच काय होतो, प्रश्न पहा. त्या वेदांताचं उत्तर असते, ही भ्रांती जावी लागते. ही जी भ्रांती आहे ना, ती भ्रांती काय व्हावी लागते. मग ती भ्रांती जाण्याकरता मग काही साधन असावे लागत असतात. ज्ञान आहे त्याचं काय आहे, साधन आहे ना. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे ना, ज्ञान हे साधन काय करते, जन्म मृत्यू संसाराची काय करते. ज्ञानाचं सामर्थ्य आहे कशामध्ये, ज्ञान खेरीत ज्ञानादेवत कैवल्यम इति शास्त्रेषु. त्याच्यात ते दोन प्रकार आहे. काही म्हणत असतात भक्तीने मोक्ष मिळतो, आणि सिद्धांतात सांगत असतात ज्ञानाने काय होतो. मग याचा संशय कसा काय फेडायचा, त्याचा अर्थ असा आहे का, ज्ञानानेच मोक्ष होतो. कशाने, मग आपल्या भक्ताला परमात्मा ज्ञान देतो. ते ऋणवायपणा देखुनी अंगी मी आपल्याची उत्तीर्ण तपाला की, नाही कल्ल्याचा भारा झाले लागले. म्हणून आत्मबोधाची अफान कोणत्या बोधात ठेवतो त्याला आत्मजागृती देतो. कोणती आत्मजागृती म्हणजे, उदाहरणार्थ आपण झोपे गेलो, झोप म्हणा, म्हणजे आपल्याला सर्वाचा विसर पडत असतो. बरं का, झोपेतल्या माणसाला कुठं आठवत असते का, मग सर्वाचा काय पडतो आहे का. आणि मग पुढे काय होते, नसलेलं स्वप्न आपल्याला काय पाहिजे, असलेलं का नसलेलं. जागृतीच्या पूर्वी स्वप्न आहे का, मग केव्हा पडते ते, झोप लागल्यानंच पडते की नाही. मग त्या स्वप्नामध्ये काय दिसेल काही सांगता येत नाही. जशी ज्याची कल्पना असेल त्याप्रमाणे. कोणाला ज्या काही गोष्टी झोपेच्या अगोदर ऐकल्या असेल, एखादा पोरगा नाही का झोपेतून ओरडतो साप साप, मग तो साप जो आहे तो वारुळातला साप आहे का त्या स्वप्नातला साप आहे. त्याला मारायचं असेल तर जागा करणे हेच आहे. मग काठी द्यायची असते, मग काय करायचं, जागा केला की स्वप्नातलं सगळं काय होते, म्हणजे भीती नावाची वस्तू काय होते, निघून जाते. आता तो भीत असतो का. मग तसंच लावायचं हे सुद्धा वेदांताच्या दृष्टीने. जसं आणखी झोपेमध्ये आपल्याला स्वप्न विचित्र स्वप्न पडतं, त्याप्रमाणे अविद्यारूपी निद्रा. वेदांतशास्त्र अविद्येला निद्रा म्हटलं, झोप म्हटलेलं आहे. अविद्येची आणि विश्वस्वप्नाचा हा धांदा. म्हणजे अविद्येला काय म्हटलेलं आहे, निद्रा म्हटलेलं आहे, झोप म्हटलेलं आहे की नाही.
मग झोपेमध्ये काय होते, मग नसलेलं स्वप्न पडते ना, जी त्याप्रमाणे अविद्यारूपी निद्रेमध्ये जगदरूपी स्वप्न पडलेलं आहे. जन्ममरणाचं काय पडलेलं आहे? स्वप्न पडलेलं आहे. जसं स्वप्नातून जागा झाला म्हणजे एक स्वप्न काय करतो तो टाकून जाते, स्वप्न गोड म्हणजे निर्भय होतो, काय होतं, निर्भय होते. आनंद करू शकतो. त्याप्रमाणे अविद्यारूपी निद्रेमध्ये पडलेलं जे जगदरूपी स्वप्न, मी जन्माला येतो, मी काय करतो, मरतो. हे स्वप्न काय होतं, संपून झालं आहे. जसं जागा झाल्यानंतर स्वप्नातला साप किंवा वाघ काय होतं, निघून जातो. समजून जातं. त्याप्रमाणे जागृती, आत्मजागृती, कोणती जागृती, आत्मजागृती प्राप्त झाली म्हणजे हे जन्म मरणरूपी स्वप्न काय होते, संपून जाते. आणि अपरोक्षरित्या त्याला ज्ञान होते. अपरोक्षरित्या म्हणजे मी मरतच नाही, काय होत नाही, मरतच नाही. असं अपरोक्षरित्या जाण होते. त्याची भ्रांती काय होते, चुकविला लाग, लाग चुकवला म्हणजे काय करा, त्याला जागृती देतात. काय त्याला जागृत. पुढे आहे तुमच्या कोजागिरीच्या दिवशी जगदोगी जगदोगी आहे ना, ठीक आहे की. मग संतांच्याकडून आता जागा रे वायनो माझं निरंतर, मग आत्मजागृती प्राप्त होते. आत्मा कोणी मरत असतो का, आत्मा कुठे जन्माला येतो का, आत्मा म्हणजेच ब्रह्मन, ब्रह्म म्हणजेच आत्मा. जन्माला येत नाही, आत्मा काय होत नाही, मरतही नाही. या बोधाला तो काय होतं, देहबुद्धी जाते आणि आत्मबुद्धी, ब्रह्मबुद्धी काय होते. तुम्हाला गेलं ना, तद्बुद्ध तदात्मानं तन्निष्ठा गच्छन्त पुनरावृत्ती ज्ञान, ब्रह्मभावाला तो काय होतो, प्राप्त होत असतो. म्हणजे पडलेलं जन्म यालाच म्हणतात चुकविला लाग. लाग चुकवला म्हणजे त्याचा अर्थ असा आहे, शरीराचा धर्म आहे तो शरीर धर्माप्रमाणे काय होणार ते इथे उरू नाही आले. मग मी जन्मातून मी म्हणतो ही भ्रांती आहे, काय ही, आणि ती भ्रांती नष्ट होणे काय बघ, मी यालाच म्हणत असतात चुकविला लाग. त्याला ब्रह्म या बोधावर जमतात. देवसुद्धा मरण टाळू शकत. बरं आज नाही लांबणीवर टाकलं, किती दिवस लांबणीवर टाकणार, अरे किती दिवस लागेल, फारच झालं 100 वर्ष जगेल, किती जगेल, 100 वर्षे. एखाद्या दिवशी तरी रामभलं पाहिजे. साधारणतः 100 वर्षापर्यंत गेलेला माणूस सापडत नाही. आता कलियुग आहे बरं का. 10 वर्षाच्या पोराला सुद्धा डायबिटीस होतं म्हणतात. आता 10 वर्षाच्या पोराला जर डायबिटीस झालं तरी जगायचं हा प्रश्न आहे. त्याला कायमची साखर खाणं काय फरक. मग चुकविला लाग कडी काळाचा म्हणजे काय अर्थ आहे, त्याला आत्मजागृती राहणार. कोणती जागृती, मग मरण चुकवतात का त्याला देहबुद्धी घालवतात. मग शुकाचार्याने परीक्षिताची कोणती बुद्धी घालवली, मरण चुकवलं का, मग देहबुद्धी झाली. चुकविला लाग आधी जन्म आलो त्याच्या नादीचं भय निरसली. जन्म मरणाची भीती काय होती, असं चुकविला लाग. याच्याकरता आम्ही काय केलं ते संसाराच्या नावे घालवले. मग संसार म्हणजे काय याचा विचार करत असतात. शास्त्र सांगतो एक परमात्माच आहे, विना परमात्म्याशिवाय दुसरं काहीही. अजातवाद, कोणता वाद, मग संसाराला सूर्याच्या ठिकाणी अंधार असतो का,
नाही. चुकून तरी कधीतरी काय नाही. तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय नाही, अज्ञान नाही, संसार नाही. संसार नाही. संसार म्हणजे काय? संसारात येते संसार आहे. या देहातून त्या देहातून त्या देहातून त्या देहात, याला संसार असं म्हणत असतात. मग या संसारातून माझा आत्मस्वरूपाच्या ठिकाणचा एकमेव अद्वितीयम ब्रह्मने येणार. शास्त्र सांगतं एक परमात्माच आहे, परमात्म्याशिवाय दुसरं काहीही नाही. मग संसार दिसतो याची म्हणजे संगती आपल्याला लावावं लागेल ना. म्हणजे नाही तर संगती लावावं लागेल ना त्याची. दोरीच्या ठिकाणी सर्प नाही, मागे नव्हता, आताही पुढे कधी नसणार. दोरी सर्प झाली नाही. दोरीपासून सर्प उत्पन्न झाला नाही. मग एका विद्या काय केली पाहिजे? नाही तर सर्पाची संगती काय होत नाही. लागत नाही. तुम्ही विचारसागरात ख्याती प्रकरण आहे बघा, त्याच्यामध्ये सगळी खंडनं केली. सत्ख्यातीवाद्याचं सुद्धा खंडन आहे. मग आता नसलेला सर्प आहे ना, मग त्याच्याकरता एका विद्या काय करावी लागते? अज्ञान. ते तर अज्ञान आहे क्रूडे ते नाही मग विवरवणे केले पडे. संसाराच्या संगतीकरता एक अज्ञान काय करावं लागतं? सर्पाच्या संगतीकरता एक अज्ञान काय करावं? त्याप्रमाणे संसाराच्या संगतीकरता अज्ञान म्हणजे संसार, संसार म्हणजे अज्ञान. या नाही का? मग आता संसार राहतो कोणाच्या ठिकाणी? दोनच पदार्थ आहे, एक जड आणि जडाच्या ठिकाणी राहतो का? चेतनाच्या ठिकाणी राहतो का? जडच आहे, त्याला काही ज्ञान आहे का त्याच्यात? नाही का? जड कशाला म्हणतात? ज्याच्या ठिकाणी ज्ञान नाही, ज्याच्या ठिकाणी काय नाही, हालचाल नाही. क्रिया नाही. घट आहे तर ज्ञान आहे का? नाही. बरं काय घटाचं म्हणतं का? कधी माझ्यावरती दगड टाकू नको. आणि क्रिया असते तर ज्ञानानंतर क्रिया असते. अगोदर ज्ञान, नंतर ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता द्विविधा कर्मचोदना करणां कर्म करते ती द्विविध. अगोदर ज्ञान, नंतर काय होते? क्रिया होत असते. माझा अशा जडाच्या ठिकाणी आहे का? जडाच्या ठिकाणी नाही, चेतनाच्या ठिकाणी नाही. भासतो याची धवाच्या संबंधातून काय? काला पण पाहिलं ना, पाण्यामध्ये लाट आहे का? वाऱ्यात लाट आहे का? पण धवाच्या संबंधातून लाट काय होते? त्याप्रमाणे जड चेतनाच्या संबंधातून संसार काय होतो? आपण एका दारूची नशा आहे, दारूच्या बाटलीत आहे, ती बारू उडते का अशी? बऱ्याच्या माणसाच्या ठिकाणी आहे का? माझी नशा आली ती कोणाची आहे? धवाच्या संबंधातून, जड चेतनाच्या संबंधातून हा संसार काय होतो? उत्पन्न होत असतो. संसार म्हणजे कोणता? तो संबंध कोणता मानावा, काय मान जाऊ द्या. त्या संस्थांमध्ये संयोग संबंध, समूह संबंध, विशेषण संबंध, असे संबंध. काही संबंध म्हणजे आता हे बघा, चेतन आणि जड याचा कुठं संबंध होऊ शकतो का? वाऱ्या नाही का? आकाश आणि घट, आकाशाचा आणि घटाचा संबंध लावता येतो का व्यवहारामध्ये? मग चेतनाच्या ठिकाणी असंग स्वरूपाचं आहे म्हणून संसार. मग अभ्यस्त संबंध. कोणता संबंध? अभ्यास मानव संबंध. तुम्हाला गोष्ट विष्ट ऐकली होती, तुम्ही सांगायची तर सांगा. मानव संबंध म्हणजे 2-3 प्रकाराने सांगितलं. कोणीतरी ग्रस्त आपला आला, श्रीमंताच्या घरी दिवाणखाना होता, तिथे लोड वगैरे पडले होते, गादी जाऊन आणखी लोडाला टेकून गादीवर बसला. नोकराला वाटलं ज्या अर्धी हा गाडीवर बसतो, ज्या अर्धी याचा काहीतरी संबंध असला. घरच्या आणखी मग
लोकांचाही संबंध झाला नाही का, मालकालाही संबंध झाला, ज्या अर्थी बसला त्या अर्थी काहीतरी संबंध असला काय, बाईला संबंध, मला मालकाचा संबंध आहे. एक दिवस गेला, 2 दिवस झाला, आनंदामध्ये सगळं चाललेलं आहे. बरं साधं जेवण नाही, रोज पकवान. मग पाहुणा झाला म्हणून किती दिवस राहायचं असेल आहे का नाही. मग बाईला वाटायचं म्हणलं वा इतके दिवस राहतो, हा संबंध तरी काय. बरं मालकाला असं वाटत त्याचा काय संबंध आहे, म्हणून मालकाने विचारलं तुझा काही संबंध आहे का, तर म्हणलं काही संबंध नाही. बाईने मालकाला विचारलं तुमचा काही संबंध आहे, मग आहे तरी कुणाचा. मग नोकराला विचारलं, म्हणलं काय संबंध आहे, त्याने सांगितलं, म्हणलं माझा संबंध मामा आहे. दांडेकर मामा नाही, शकुनी मामा. सगळा पांडवाचं खूप काय केलं. मग विचारलं कोणाचा मग प्रश्न पडला. नोकराने विचारलं, म्हणलं तुम्ही कोण मालकींचा मामा आहे का मालकाचा मामा आहे, म्हणलं सांगतो तुम्हाला. मग त्याने आपलं कपाळं काय केलं, आवरलं आणि निघाला. दारात गेला कुठे, मग दारातून बाहेर पडता बरोबर म्हणलं मला गाव मामा. नसलेला संबंध काय केला. त्याप्रमाणे जडाचा आणि चेतनाचा कोणताही संबंध होऊ शकत. मग कोणता संबंध, अध्यस्त. अध्यस्त म्हणजे मानलेला खोटा संबंध आहे. कोणता संबंध आहे. आणि अध्यस्त पदार्थ, अधिष्ठान ज्ञान आणि अध्यस्त पदार्थाची काय होते. एकदा अधिष्ठानाचं ज्ञान झालं नाही का, दोरीचं ज्ञान झालं म्हणजे सर्पाची काय होते, आहे राहतो का भात. आणि कोणत्या निश्चयावरच होतो. दोरीच्या ठिकाणी भासण्याच्या पूर्वी काय नव्हता, भासतोय कालातही. बरं निवृत्त झाल्यानंतरही काय, दोरीच्या ठिकाणी सर्पाचा कोणता अभाव आहे, काय. तसा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संसाराचा कोणता अभाव आहे. संसार एक झाला होता. मग संसार काय, अहमिदम ममेदम इति संसार. गीता भाष्यामध्ये आहे, अस्मद युस्मत प्रत्यय गोचर हो शिवशिविणी हो. म्हणलं काय, सत्यानृते मिथुनी कृत्य अहमिदम ममेदम इथे. सत्यानृती, सत्य अनृत म्हणजे अविद्या, या दोहाच्या संबंधातून संसारात अहमिदम ममेदम. शरीरालाच म्हणणं याला संसार म्हणा. बरं का, म्हणजे शरीरालाच काय समजणे, संसाराचं म्हणा. तवरी अवघे संसार आहे. दुसरं समष्टी व्यष्टी संसार आहे. समष्टी व्यष्टी म्हणजे आपल्या पुरता या शरीरालाच मी म्हणायला मनाचा व्यष्टी. आणि समष्टी म्हणजे संपूर्ण त्याच्यामध्ये कार्याध्यासाने याला काय म्हणतात, अहमिदम ममेदम इथे नाहीच करते बघ. मी कोण आहे, शरीराचा आहे असा निश्चय करून बसण्याला संसार म्हणतात. देहाधिक संसार आहे मांडले जे वगैरे हा त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. तेव्हा अहम शरीर म्हणजे मी म्हणजे, आणि पुन्हा आणखी दुसरा कोणता याला अहमचा अध्यास म्हणतात. आणि पुढे ममाचा अध्यास. काही संबंध नसतो आपला तरी त्याचा काय होतं, संबंध लागतो आहे ना लक्षात. लग्न होण्याच्या पुढे काही बाईशी संबंध असतो का, लग्न झाल्यानंतर नाही का. तुमच्या डॉक्टरकडे कोण जात असतो, आहे का, गणपतराव थोडं थांबा की नाही म्हटलं लवकर जायचं. कुठे जायचं आहे म्हटलं दवाखान्यात जायचं आहे. म्हणजे काय दुखतं का काय तुमचं, म्हणलं आमचं काही दुखत नाही. कोणाचं दुखत नाही, गुरु दुखत
काही संबंध होता का? संबंधाला ममेदम म्हणतात. काय म्हणतात? काही एक संबंध नसताना आपलं काय लागत असतं. मग त्याच्या योगाने काय होतं? दुःख भोगवणं. याला ममाध्यास म्हणतात. काय म्हणतात? तुम्हाला गोष्ट सांगितली होतं. कोणीतरी शेठी घोड्याचा व्यसनी, कुठेही जायचं असलं तर कशावर बसून जायचं, घोड्यावर बसून जायचं. चांगला 4-5 लाखाचा घोडा विकत घेतला आणि तो घोडा काय झाला, थोडा आजारी पडला. मग शेठजी होते, एका ग्रस्ताने विचारलं, म्हटलं का हो तुमचा शहरा का उतरला? म्हणलं आमचा घोडा काय पडला? आजारी कोण पडला आणि शहरा कोणाचा उतरला? बडे घोडा बरा झाला, दाना पाणी खायला लागला. शेठजीचा चेहरा कसा पडला? उत्तम. का म्हणायला लागले? म्हणले काय वानगडे? अहो म्हणलं आमचा घोडा दाना पाणी खायला लागला. दाना पाणी कोण खातो? घोडा. आणि चेहऱ्यावर आनंद कोणा दिसतो? ममाध्यास म्हणायचा. काय म्हणायचं? पुढे घोडा आजारी पडला. काय पडला? नाही, शेठीचा आजारी पडला. घोड्याचा चेहरा उतरला असेल. नवे शेठजी त्या दिवशी घोड्याने दाबून दाना पाणी यारण काय सिद्ध झाला? ममा अध्यास नाही, पण आमचा अध्यास आहे. पशुपक्ष्याच्या ठिकाणी ममा अध्यास नाही आहे का तुमचं? इतकी वैरण टाकली, इतकी खावी, इतकी राहू द्यावी, ज्ञान आहे का? त्याला काय झालं? कोणता अध्यास नाही, पण आमचा अध्यास आहे. मी कोण आहे याचं ज्ञान आहे का त्याला? मेरा कोणता अध्यास म्हणतात? आमचा अध्यास. आणि आमचा अध्यास बरं का, म्हणून आपल्यापेक्षा पशुपक्षी चांगले. आमचा अध्यास फक्त मनुष्य देहातच निवृत्त. बाकीच्या कोणत्याच गुरु शिष्याचा संबंध पशुपक्षात आहे का? तिथलं कुठलं आलं ग? म्हणून आमचा अध्यास कुठे निवृत्त होत असतो? मनुष्य देहात. को हम कथमिदम जाता. मी कोण ऐसा करावा म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आपण कोण आहो खरोखर त्याचा विचार करणं. आपण आपल्याला समजतोय भ्रांती आहे का? मग भ्रांती असतं सगळ्या. विषयात सुख आहे, हे सुख काय? देहात्मे म्हणतात देहात्मभ्रांती. विषयात सुख आहे ही विषय सुखभ्रांती. बरं का? खरोखरच मी मरतो ही मरणभ्रांती. कोणची भ्रांती समोर गेली, दिसू लागली. ज्ञानाने काय होत असते? सगळी भ्रांती काय होत असते? आहे त्याच्यात परिवर्तन करतो का बुद्धीमध्ये परिवर्तन करतो? याचाच अर्थ आहे संसाराचे काय होणे? तादात्म्य जाण्याचा. तादात्म्य जाणे याचा अर्थ असा आहे, ज्याच्याविषयी आपण आणखी हे तादात्म्य घेतलं आहे त्याच्याविषयीचा निराश होणे. काय होणे? यालाच म्हणतात तादात्म्य जाणे. आपण देहाशी तादात्म्य केलं म्हणजे आहे ना. तादात्म्याचे दृष्टांत असतात. आणि तरुण पोरं असतात, केसाच्या विषयी त्यांना काय असते? किती मोह असते. ते विचारण्याचं असं जवळच असते. थोडंसं उभं राहिलं की लगेच सुरुवातच सगळी. पण एकदा नाव्याकडे गेले आणि डोकी करायला लागले, ते केस कापून खाली पडते. कुठं पडते? आणि त्या केसावर तर नावी काय राहिलं. आता तादात्म्य काय झालं? एखादा आपला दात दुखत बसला, दातावर किती मोह असतो माणसाचा. फोटो काढायचा असला तर एखादा फोटो काढला म्हणलं ते जमणार नाही फोटो का म्हणलं दात कुठं आले त्याचे. म्हणजे दातावर किती मोह आहे. आणि तोच दात डॉक्टरने काढल्यानंतर कुठं फेकून देतो. आता त्याचं तादात्म्य काय झालं? दुःखाला कोण कारणीभूत आहे? म्हणजे देहाचं तादात्म्य सुटणे यालाच म्हणतात अशरीरी. काय म्हणायचं?
शरीर असूनही सुद्धा शरीराचा काही नाही, काही संबंध नाही. याला तादात्म्य झाले गोष्टी. कारण जे कार्य असते ते कार्य उपादान कारणाचं असते. कोणाचं? आणि त्या उपादान कारणाचे आपला संबंध आल्यामुळे आपल्याला याचंच नाव आहे. मग शरीराला सुद्धा काय म्हटलेलं आहे? संसार म्हटलेलं आहे. शरीराचं तादात्म्य झालं यानं संसार तात्विक दृष्टीने विचार केलेला आहे. असा असलेला जो संसार ठिकठिकाणी ठिकठिकाणी संसार तो कोणाला की नावे संसाराच्या नावे घालून या शून्य वाढला संसाराचे अंगी अवघीच व्यसने. हा बघा समजतो. त्याच्यामध्ये हा विषय आहे बरं का. गुरुजीचे शांताराम गुरुजींचे पुस्तक गुरु संसाराच्या नावे घालून या नाही का काय संसाराचे अंगी अवघीच आम्ही या कीर्तन जवळले विश्व माझा असलेला संसार संसाराच्या नावे घालून या वाढता धर्म चुकविला लाग म्हणला का भगवत भजनामध्ये आणखी कळी काळाचा लाग जातो. तर असं आहे भगवत नाम म्हणजे परमात्मा, परमात्मा म्हणजे परमात्मा नाम वेगळं नाही. सत्य साच करे काय परमात्मा सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद स्वरूप आहे. चिदून नाही का चिद्रूपाचे आहे ना काय सत्य साच करे चैतन्य है निज धाम. नाही चिद्रूपाचा चिद्रूपाचे 3 प्रकार आहे ना. एक सद्रूप पुढे चिद्रूप मग सत्य साच करे चिद्रूपाचे काय चरण आठवत नाही. नाम हे चिद्रूप आहे सांगाय. जसं सतरूप आहे तुका म्हणे नाम चैतन्य हे निज धाम. चैतन्य हे आता बरोबर सत्य साच करे सद्रूप. तुका म्हणे नाम चिद्रूप नाम गोड आनंद स्वरूप गगनावनी वाढ ब्रह्मरूप. असं ते नामाचा आणि याचा काय म्हणून ढवळले जग चुकविला लाग आहे का. नामामध्ये सामर्थ्य आहे. काय सामर्थ्य आहे? संसार निवृत्त करण्याचं काय सामर्थ्य आहे. नाम गोड आहे ना. त्याच्या 17व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यात वर्णन झालेलं 17व्या अध्यायामध्ये आहे. तिथे थोडा हा विषय काय आलेला आहे सद्रूप काय चिद्रूप काय आणि शेवटी आनंद स्वरूप काय. मग तुझे तुमचा घेतलेला तुका म्हणे समाली हरिकथा गायला जो कोणी याचा आश्रय करील नेणे भवता म्हणजे भवनाम संसार संसारात त्याला बाधा करू शकणार. संसाराच्या नावे घालून या शून्य पडसाहेब काय अभंग काय प्रवचन म्हणा किंवा अभंग म्हणा कोणताही अभंग नाही का. प्रवचन विचारात काय ते कसं तुम्ही करून दाखवा ना इथं प्रवचन. नाही काय तिथं तरी करायचं आणि इथं तरी काय काय एखाद्या अभंगावर करून दाखवा. प्रवचन म्हणा किंवा कीर्तन म्हणा. अमेजाचे दासन त्याचा ते पंढरीचं महात्म्याला आहे. कशाचं
बापतीर्थ पंढरी आहे काय असा असलेला तो परमात्मा पंढरीपूरचा आणखी घेतलेला आहे. आवडे पंढरी भीमा आणि पुढे जो परमात्मा उभा आहे तो कोण आहे? आनंद अद्वय नित्य ते समचरण त्याच्यामध्ये आलेलं आहे. पुराणाची वाढ श्रुतीने जे झाले सगळं तुका म्हणजे ते सनकादी कजा नाही करण्याचा तो हा देवाचाही काय काही कळत आहे. त्याचं रूप तुम्हाला सांगता येते. देव शब्द म्हटलेला आहे ना. देव कोणाला म्हणत असतात? ज्याच्या ठिकाणी दिव्यता आहे त्याला काय म्हणायचं? देव. सर्वांना देण्याचं सामर्थ्य त्याला काय म्हणायचं? समुद्राला पाणी कोणी देतं? भरला ना समुद्र. सूर्याला प्रकाश कोणी दिला? हे सगळं देणं कोणाचं आहे? का रे? चंद्राला सुद्धा यदा आदित्य कथन तेजो चंद्रमसे जागरण दिव्यता आहे त्याला काय म्हणायचं? देव. सर्वाचं प्रकाशन करतो. कोणाचं? सर्वाचं प्रकाशन. परमात्म्याशिवाय सर्वाचं प्रकाशन म्हणजे सद्रूप पुढे चिद्रूप पुढे ज्याला जन्म नाही त्याला काय नाही असा असलेला जो ज्याच्यापासून ही सगळी उत्पत्ती स्थिती लय आणि भक्तांचा उत्पत्ती नाही का कोणापासून होत असे? उत्पत्ती कोणापासून? जगताची उत्पत्ती जेणे विश्व उत्पत्ती पुढे स्थिती जगतात कोणाच्या भरोशावर? बाळा तुझा कोण करीतो उत्पत्ती मग पोषण म्हणतात. उत्पत्ती स्थिती आणि पुढे आणखी आपल्या स्वरूपामध्ये काय घेतो? अव्यक्तादीनी भूतानी. फाटका कपडा काढून घेतो नवीन कपडा काय करतो? तसा जर्जर झालेला देह काय करतो? आणि नवीन काय करतो? हे कोणाचं सामर्थ्य आहे? परमात्म्याचं आहे. म्हणतो देवपदाला काय आहे? सर्वांना देण्याचं सामर्थ्य आणि तोच अवताराला आहे. तो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया आहे तुमचं वाढविलंय सुख भक्तिभावधारा धर्मरक्षा वया अवतार तुमचा अभंग आहे त्याच्यावर. काय तुमचं प्रवचन असलं तर प्रवचन घ्या. तद्बुद्धस्तदात्मानस तन्निष्ठा गच्छन्त पुनरावृत्ती हा श्लोक आहे ना. त्याच्यामध्ये तद्बुद्ध हे तदात्मा वरच्या ब्रह्माभ्यास सांगितला आहे. काय सांगितलेलं आहे? तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यात एतदेक परतपंच आहे ना. माझा तद्बुद्धी तत्शब्द हा ब्रह्माचं काय. त्याच्यामध्ये प्रधान इंद्रिय कोणतं आहे? बुद्धी नाही का. सगळ्याच इंद्रियामध्ये बुद्धी सर्वात श्रेष्ठ आहे. बुद्धीचा भ्रंश झाला म्हणजे संपलं सगळं. परकीय लोक काय करतात? बुद्धीचा काय करतात? भ्रंश करतात आणि त्याचा परिणाम होतो. म्हणून बुद्धी काल आपलं गेला ना. बुद्धीवरच सर्वस्व काय आहे? स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र आहे का नाही. त्याच्या विद्वत्तेमुळे म्हणून बुद्धिनाशात त्या बुद्धीलाच निश्चय करणारी कोण आहे? आहे ना.
कोणताही निश्चय करण्याकरता आणखी बुद्धीचाच आपण बुद्धी हे ज्ञानाचं काय एक केंद्र आहे आणि निश्चयाचं ते केंद्र आहे. थोडा इथे हे घ्यायचं, एकाच अंतःकरणाचे 4 नाव आहे. निश्चय करते म्हणून निश्चयात्मिका बुद्धी, संकल्प विकल्प करत असेल तर, चिंतन करत असेल तर चित्त, अभिनिवेश घेत असेल तर अहंकार. मनबुद्धी, चित्त आणि अहंकार. मनबुद्धी काय करते? तद्बुद्ध आहे, म्हणजे त्या बुद्धी त्याच्याच ठिकाणी रमते. कुठे? न तेषु रमते तद्बुद्ध आहे. विषयापासून निघणारी बुद्धी कोणामध्ये रममान होते? भगवत चिंतन. भगवंताच्या ठिकाणी, ब्रह्माच्या ठिकाणी ती काय करते? अंग्रध्यान म्हणतात. आता का समजा अंग्रध्यानामध्ये काय असते? ज्याचं आपण ध्यान करतो त्याच्याशी आपला अभेदाने ध्यान करायचं. ते ध्यानामध्ये भेद आहे, पण अंग्रध्यानामध्ये काय नाही, भेद नाही. ते माझ्याहून काय नाही, असं तत्वज्ञ आहे. तदात्मानस, तोच माझा काय आहे? आत्मा आहे. तत्वज्ञ आहे, तदात्मानस, तन्निष्ठा, तोच मनाचं स्वरूप आहे. तन्निष्ठा, तद्बुद्ध आहे, तदात्मानस, तन्निष्ठा, तत्परायणा, म्हणजे ते माझ्याहून काय नाही, मी आणि ते काय आहे? ब्रह्मभावाला काय होतं? तद्बुद्ध आहे, तदात्मानस, तन्निष्ठा, गच्छन्त पुनरावृत्ती ज्ञान मग विद्याविनय संपन्ने. मग जिकडे तिकडे ब्रह्मभावाला झाल्यानंतर तो जिकडे पाहिजे तिकडे कशाचं जाईल? आदौ ब्रह्मास्मित्य अनुभव दिले पश्चात सर्वं खलविदम. एकदा आपल्याला ज्ञान झालं म्हणजे सगळं जगत किंचुर दिसते. सगळे भेद काय होतात? जीवाचा, जडाचा भेद, जीव जडाचा भेद, जीव एकाला चुकलं बघा, ईश्वराचा भेद. मध्ये म्हणायला लागलं, म्हणजे का होय तुमचं चुकलं की? अहो म्हणजे मोबाईलमध्ये आहे की ईश्वर मात्र किती आहे? ईश्वराचा काय नाही, जीवाचा काय? हे चालू शकतं. जीवाचा भेद, जडाचा भेद. ईश्वराचा काय होत नाही. हा ईश्वर जडाचा काय भेद आहे. हे सगळे भेद सुखाला कारणीभूत आहे का दुःखाला कारणीभूत आहे ना? भेदामुळेच तर आपल्याला दुःख आहे. मग हे भेद सगळे निवृत्त होत असतात, नाही का? विद्या विनय संपन्ने ब्रह्मणे गवी शुनी चैव सौभाग्यच निजे भेटे भूत ते वाणिजे भगवान. हा भक्तियोग निश्चित जाणवा झाला, नाही का? जे देखणे सकळ मग तद्बुद्ध तदात्मानस तन्निष्ठा जनीवनी अवघा देवायचा. हा समस्त श्री वासुदेव व्हायचा अशा पदाला प्राप्त होतं. आपला 5व्या अध्यायातला श्लोक आहे. योगयुक्त विशुद्धात्मा विदितात्मा जिथे भूतात्मा कुर्वन्नपि न. त्याच्यात पुढचं विद्या विनय ये तैर्विजित सर्ग येषां साम्ये स्थितं निर्दोषमी समं ब्रह्म. निर्दोषमी समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते. समं ब्रह्म म्हणजे जरा काय दिसते सगळं. मग त्याला भेद काय झाले? आपली बुद्धी शरीराला कॅचअप करते आणि महात्म्याची बुद्धी शरीरामध्ये असलेल्या आत्म्याला काय करते? कॅचअप करते. तो आत्मा किम स्वरूप आहे? ब्रह्मरूप आहे. मग सर्वं खलविदं ब्रह्म या भावाला गोष्ट सांगायची झाली तर 2 जोडपं होतं, सुशिक्षित जोडपं होतं. दिपाळीच्या सणाला आणि ते शिकलेलं जोडपं माझा दिपाळीच्या सणाला बंगल्याला रंग द्यायचा. बरं, माझा
मग दोघांना विचारत हा म्हणायला लागला, म्हणलं बंगल्याला रंग द्यायचा पिवळा रंग, नाही काही हिरवा रंग द्यायचा. आणि बाईने कोणता ठरला, बाईने दुसरा पिवळा रंग द्यायचा, पिवळा रंग. दोघांमध्ये काय झालं, मतभेद झाला. ती म्हणायला लागली पिवळा द्या, हा म्हणायला लागला हिरवा आहे. सुशिक्षित जोडपं कवा त्याच्यामध्ये वितुष्ट निर्माण होईल काही त्यावेळेला निसम जोडपं बरोबर. खेड्यातले लोक ते इथपर्यंत वाद शेवटाला गेला. ते म्हणले देऊन बघा की नाही. ते म्हणलं मी घटस्फोट घेऊन टाकेल. शेवटी कुठे गेलं हे प्रकरण गेलं. आणि मग ते प्रकरण जसा कोर्ट होता ना न्याय देणारा, त्याने सगळं पाहिलं. म्हणलं प्रकरण काय आहे बरं का, घटस्फोट दिला तर मुलाबाळाचं मग सगळं नुकसान होईल की. मग त्याने काय केलं, वाद मिटवण्याकरता त्याला म्हटलं पहा तू हिरवा रंग दे, काय तुझा काय आहे. याला सांगितलं तू कोणता रंग दे, पिवळा रंग दे. दोघांची काय झाली पण तर द्यायचा तरी कोणी. मग त्यांनी काय केलं बरं का, 2 चष्मे घेऊन आला, एक हिरवा आणि एक कोणता पिवळा. मग आता वाद मिटवायचा, मला इकडे या. त्या बाईला सांगितलं हिरवा चष्मा दिला, कसा दिसते मला तुम्हाला. म्हणले बंगला सगळा कसा दिसतो. यजमानाला सांगितलं म्हणलं इकडे या तुम्ही, त्याला पिवळा चष्मा दिला, बंगला कसा दिसतो. म्हटलं दोघांचं काम झालं की. हिरवा ज्या अर्थी तुला दिसतो त्या अर्थी कोणता रंग दिला, आणि पिवळा दिसतो त्या अर्थी. मग जसा चष्मा असेल तसा. मग संतांच्या चष्माने जनिवानी योगा हा समस्त श्री वासुदेव आदव ब्रह्मास्मित्य अदव तन्निष्ठा तत्परायणा. या पदाला काय होतो, निर्दोष मी समम ब्रह्म. ब्रह्म कसं आहे, परिच्छिन्न आहे की व्यापक आहे. समनाम समाधान म्हणजे काय, समनाम ब्रह्म. आधान म्हणजे त्याची अभिव्यक्ती होणे. सर्वत्र कोण दिसतो, तद्बद्ध यस्तदात्मा तन्निष्ठा. आनंद उद्या एक दोघं करून दाखव की आम्हाला प्रवचन थोडं. काय बिघडलं काय त्याच्यात, प्रॅक्टिस बनवून आपलं तयारी करून या की कोणत्या ते गाव. तिथं करण्याच्या अगोदर इथं केलं म्हणजे बरं आपलं हे. त्याला अनुवाद म्हणतात. काय म्हणतात, आपल्याकडे पद्धत नाही बा, साधकाश्रमात पद्धत आहे. अगोदर हे शिकवलं, आदल्या दिवशी जसं दुसऱ्या दिवशी काय करून घ्यायचं, आणि मग काय चालायचं. आम्ही ते थोडंसं करून घेत असतो, पण सगळ्या मुलाकडून नाही. त्याला अनुवाद म्हणतात. काय म्हणतात, गाण्याची प्रॅक्टिस होते. त्यात तुम्ही तुमच्यातच बसा, काय कुठं बसा, आणि बसून काय करा थोडं, म्हणजे तुम्हाला प्रवचनाच्या वेळेला काय जाईल हे सगळं सोबत राहील ना. बरं, आणखी कोणता अभंग करा, काय तुमचं प्रवचन म्हणा हवं. अनन्या चिंतन तुम्हाला हे जरा नेहमीचा श्लोक आहे, तर तुम्हाला सगळं पाठवून घ्यायचा. कोणत्या भक्ताचा योगक्षेम पाहतो, अनन्या चिंतन तुम्हाला हे जनाब नाही का. कोणाचा योगक्षेम मध्यभागात ते अपवाद येईल की भक्ताचा तेवढाच तो योगक्षेम चालवता आणि बाकीचे कोण आहे ते. आणि तुम्ही सांगता ना समोहम नवे द्वेष होती ना प्रिय. मग तुम्हाला द्वेष नाही करून भक्ताचा योगक्षेम चालवतात.
हे कशावरून? इतका फरक कोणता आहे? परमात्मा सर्वांचा योगक्षेम चालवतो. भक्ताला त्याचं काय नाही. ज्ञान नाही. आणि भक्ताला काय ज्ञान. ज्ञान आहे. हाच सर्वांचाच काय चालतो नाही का? त्याच्याशिवाय हे सर्व चालू शकते का? शक्य आहे काय? पण आपला योगक्षेम परमात्मा चालवतो याचं काय ज्ञान नाही. हेच भक्ताच्या अपेक्षेने होणारा योगक्षेम आणि देवाच्या अपेक्षेने होणारा योगक्षेम दोमध्ये काय? भक्ताचा योगक्षेम करून असतो अपेक्षेने संसारिक वस्तूची मागणी करतो का तो? मग कोणाची परमात्मा आहे काय? एका जन्माकरता नाही, पुन्हा घेईना जन्म. तो का म्हणे गर्भवासी गुण काही ना आवडे. हा भक्ताचा योगक्षेम आहे. किती जरी देत असला तरी तो काय करीत नाही. संसारिक घेत असतो का? मग कशाची अपेक्षा करतो? परमात्मा तो माझा व्हावा वेळोवेळा. आणि ईश्वराचा योग तो जे मागेल ते देण्याकरता काय? मग भक्त लोचनीचं काही नाही. कृष्ण भाव भक्ती संताची पुत्रकडे हवी. सर्वांचा योगक्षेम तोच झाला होता. म्हणून मग काय मनमना भाव मन भक्तो म्हणजे मये मनाला स्वमयी बुद्धी. म्हणून भक्त सदा धडधडवणे बैलांनी कोणत्या वाटेला लागलं पाहिजे आहे काय? मग विचारा की तुम्ही बरं आहे माझं काय करून दाखवा उद्या एखाद्या प्रमाणे घेऊन या की इथंच थांबा.